रेवतीचाच फोन आहे. हॅलो रेवती, बरं झालं तू फोन केला. मला तुझ्याशी बोलायचंच होतं. एक मिनिट, आधी माझं ऐकून घेशील? शाळेतून फोन आला होता की मुलांची बस बंद पडली, सो त्या दोघांना सोडायला जावं लागेल. आणि आज आमच्या स्टुडिओत ना एक खूप महत्त्वाचे सेलिब्रिटी येणार आहेत, सो मला त्या शूटला जायचंय ग. मला खरंच जमणार नाहीये. तू त्या दोघांना सोडशील शाळेत प्लीज? नेहा येतेच आहे खाली, मी पाठवलंय तिला. आहो रेवती, मी घेऊन जाते तिला, काळजी नको करू. ऐक ना, मला तुझ्याशी जरा वेगळंच बोलायचंय. एक मिनिट राधिका, खूप महत्त्वाचं नसेल ना तर आपण प्लीज नंतर बोलूया ना. हा, मला खूप उशीर होतो. नाही, अगं, चल चल, बाय महत्त्वाचं बाय आहे, बाय बाय. हॅलो हॅलो रेवती, ऐकून. काय ग, काय झालं? अगं ऐकूनच नाही घेतलं तिनं. फक्त इतकंच सांगितलं का शाळेची बस बिघडलीये, मलाच पोरांना शाळेत सोडायला जायला लागणार. ती पण नाही येऊ शकत. तिला काहीतरी इंटरव्ह्यू आहे म्हण, सेलिब्रिटी येणार आहेत. जाऊ दे, संध्याकाळी निवांत बोलते तिच्याशी. मावशी, अथर्व रेडी आहे? जा बरं, जाऊन बघ, जाऊन बघ. अथर्व, नेहा आलीये बघ. राधिका, मला काय वाटतंय की हीच गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. हे बघ, आज रेवतीही नाहीये, सो तू नेहाची आणि तिच्या बाबांची आजच भेट घडवून आणू शकतेस. आणि या केसमध्ये रेवतीपेक्षा त्या बिचाऱ्या नेहाच्या मनाचा विचार करणं जास्त इम्पॉर्टंट आहे ग. बघ, तू ठरव तुला काय करायचंय. मला तरी हेच बरोबर वाटतंय, योग्य वाटतंय आणि नेहासाठी करेक्ट वाटतंय. हो, काय करू? नाही, समिता म्हणाली ते बरोबरच वाटून राहिलं मला. नेहा आणि तिच्या बाबांची आज भेट घालूनच देते. रेवतीला समजवता येईल नंतर. तसंही तिचे बाबा परत जाऊन राहिले, हेच बरोबर. राधिका ताईंचा फोन. हा बोला राधिका ताई. हॅलो मंदार भाऊ, मी राधिका सुभेदार बोलून राहिले. हा बोला. मी विचार केलाय, तुम्ही नेहाला भेटू शकता. मी अथर्व आणि नेहाला घेऊन शाळेतच येऊन राहिले. हो चालेल ना राधिका ताई, थँक्यू सो मच. आपण शाळेपाशीच भेटूया. हो, मी शाळेच्या जवळच आहे. शनाया, एक गुड न्यूज आहे. काय झालं? काय गुड न्यूज आहे? हे बघ, राधिका आता नेहा आणि अथर्वला घेऊन शाळेत चाललीये, त्यांना शाळेत सोडायला. पण रेवती तिच्यासोबत नाहीये. आणि त्या मंदारचा ना आता राधिकाला फोन आला होता नेहाला भेटण्यासाठी. आणि मी राधिकाला फुल कन्व्हिन्स केलंय की नेहाने तिच्या बाबांना भेटणं किती इम्पॉर्टंट आहे ते. आय थिंक इट्स गोना वर्क. गॉड, दॅट्स ग्रेट यार. सगळं आपल्याला हवं तसं होतंय. आता बघ राधिका कशी ट्रॅक होते ते. नो, फार वेळ थांबायचं नाही. मी सांगेन ते ऐकायचं. हा, आणि लगेच निघून यायचं. चालेल ना तुला? बाबा, ये पिल्लू. कसं पिल्लू? थँक्यू सो मच. तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही.
उपकार कसले त्यात. बोला तुम्ही नेहाशी. हो. दे. मॅम मी सांगते उर्मिला मॅडमला त्या घेतील उद्या डान्स मध्ये. ऍक्च्युली त्या आज आल्या नाहीत ना म्हणून तिची एंट्री नाही करता आली. पण ती डान्स छान करते आणि ती घेईल डान्स मध्ये भाग. ठीक आहे, तुम्ही अजिबात काही काळजी करू नका. हो ती जामच छान डान्स I करते. know. ठीक आहे, थँक्यू. या. राधिका ताई हे द्या. आओ राधिका ताई हे काय आहे? हे ते काय करतायत? आओ ते नेहाचे भाऊ आहेत, तिला भेटायला आलेत. माहितीये मला, ते मला भेटून गेले. हाव का? हो, पण मी त्यांना परमिशन नाही दिली कारण रेवती मॅडमने तसं मला स्पष्ट सांगितलंय. आणि सॉरी, पण त्यांच्या मनाविरुद्ध मी नाही वागणार. नाही, मी समजू शकते तुम्हाला काय म्हणायचंय ते. थोडं माणुसकीच्या नात्यानं ते फक्त तिला भेटायला आलेत हो इथे. थोडं सहकार्य झालं असतं तर. राधिका ताई, पण असं कसं मी? नाही नाही, थोडा वेळ, फक्त थोडा वेळ. त्याचं काय का ते ते खूप दुरून आलेत, लवकर जाणार आहेत. ते परत नेहाला भेटणार सुद्धा नाहीये. नाही, मला माहितीये का हे सगळं रेवतीला नाही आवडणार, पण आपण थोडा विचार नाही का करू शकत? या नियमाविरुद्ध वागण्याने जर समजा नेहाला आणि तिच्या वडिलांना आनंद होणार असेल तर ते कुठल्याही बंधनापेक्षा महत्वाचं नाही का? राधिका ताई, पण आपण रेवतीला कसं समजवायचं? नाही, मी सांगेन ना, आजच सांगेन. तुम्ही नका काळजी करू. ठीक आहे, पण फक्त थोडाच वेळ. नंतर मी स्वतः नेहाला परत घेऊन जाईल. थोडा वेळ. थँक्यू मिस. सर, may I please have a seat? आनंद, कम ऑन, बस ना. हे काय ऑफिस आहे का? गुरु यार, काय परत ऐकवायला आलास मला काय ते? नाही, मी जरा तुला असं विचारात बघितलं की मला असं झालं की मी येऊन विचारतो तुला की तू काय विचार करतोयस. लेट मी गेस, तू कम्प्लीट मॅन ऑफ द इयरच्या अवॉर्डचा विचार करतोयस का? आता काय ते सगळं विचारातच आहे ना आनंद. नाही, जसं तू म्हणतोस तसं मी तर क्वालिफाय होऊच शकत नाही ना त्या अवॉर्डसाठी. अरे मी काय बोललो ते सोड. यू कॅन स्टील विन द अवॉर्ड. हा, डोंट थिंक नेगेटिव्ह. कसं नाही, कसं सांग ना. नाही, आता तू म्हणशील की मी राधिकाला घरी बोलवावं, तिची माफी मागावी, म्हणजे झालंच ना क्वालिफाय मी. मी असं काही करणार नाही, मला त्याची गरज नाही.